हम देखेंगे तो पहले बैट्समैन है मंगल और उनके साथी रमेश। और मंगल और रमेश पहली इस पिछली मैच में देखेंगे तो काफी अच्छी बैटिंग की थी मंगल ने और रमेश ने काफी बेहतरीन बैटिंग की थी। मंगल ने 25 रन निकाले थे और रमेश ने 26 रन निकाले थे। तो ऐसे में काफी अच्छी कंट्रीब्यूशन, अब काफी अच्छी। और दोनों भाई है, दोनों भाई भाई हम है राही इस जीवन में। और डीजे जो पावर के माध्यम से यहाँ पे बजाया जाता है वो लाजवाब। वाकई इस सुनहरी संध्या में पहली गेंद, अंपायर सिग्नल इज ऑन, मैच शुरू हो रही है। ऑल द बेस्ट, शुभकामनाएं दोनों टीम के लिए। पहली गेंद ऑन द टोज, इस बार ऑन साइड में से फ्लिक कर दिया। थोड़ी सी वहां पे मिस फील्डिंग देखने को मिली। किशन वाघ वो अच्छे समालोचक है, लेकिन अगर अच्छे फील्डर नहीं है तो आप अच्छे खिलाड़ी नहीं है। अच्छे खिलाड़ी होने के लिए आपको अच्छी फील्डिंग करना काफी महत्वपूर्ण है। हमारे योगेश काफी मेरे फैन है, वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं। इस बार अच्छी गेंद को उड़ाया, लेकिन इनफील्ड में सिली मिडॉन में थोड़ी सी फुटबॉल फील्डिंग देखने को मिली। फुटबॉल फील्डिंग ये भी मॉडर्न क्रिकेट का ही अलग आविष्कार है। जैसे हाथ से फील्डिंग की जाती है, यहाँ पे पैरों से फील्डिंग की जाती है। वाकई जबरदस्त फील्डिंग यहाँ पर देखने को मिली। सिली मिडॉन में 1 रन और चुरा ले गए और कुल संख्या मिल 1 रन से बढ़कर 3 रनों पे बढ़ चुकी है। पहली ओर यहाँ पे रमेश पारधी की ओर से इस बार बिग हिट और गेंद को पहुंचाया बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। इस गेंद को उड़ा दिया है लंबा लंबा लंबा, और ये है आकर्षक षटकार। बेहतरीन षटकार यहाँ पे आता हुआ रमेश के बैट से। रमेश इज ऑन फायर। रमेश अब तक 7 रनों पे खेल रहे और मंगल 2 रनों पर। कुल मिलाकर इस 6 रनों के साथ कुल संख्या, रन संख्या कुल मिलकर 9 रनों पे पहुंच चुके। अच्छी बैटिंग यहाँ पे देखने को मिल रही है। रमेश बड़े बैकलिप से यहाँ पे अच्छी बल्लेबाजी कर रहे, काफी अच्छा। ओहो, इस बार काफी बड़ी और काफी स्पीडी गेंद डाली थी रमेश ने। एक गेंद को षटकार पे यानी कि बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाने के बाद इस गेंद को ब्लॉक होल में रखा, वाइड यॉर्कर। अच्छी गेंद थी। यहाँ पे बैट्समैन बड़े बैकलिप से यानी बड़ी बैकलिप से खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद का अंदरूनी सिरा लिया और गेंद वहीं पे इनफील्ड में क्रीज में टहलती हुई वहां पे फील्ड की गई। इस बार नकल चेंडू डाला था, काफी बेहतरीन अपील भी की थी, लेकिन गेंद और बल्ले का कोई ही संपर्क नहीं। गेंद जाकर सीधे विकेट कीपर के दस्तानों में, रनों की कोई गुंजाइश नहीं। रन संख्या वहीं पे 9 रन। पहली ओवर का हमारे पांडु यानी कि इस मैच के है वही है पांडु। अभी अच्छा वहां पे वड़ा पाव के माध्यम से सभी को पेट भर जीवन कराते हुए नाश्ता का अच्छा कार्य करते हुए इस बार आड़े गेंद से उठाया। इस बार एक कैच हो सकती है, लेकिन हाथ में ब्रश होके एक गेंद हाथ को छूकर गेंद चली गई लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। ये आता हुआ दंदनाता हुआ चौवा, और इस छवे के साथ कुल संख्या, रन संख्या कुल मिलाकर बढ़ चुकी है 13 के रन संख्या 13 रन। तेरा धावा धावफलकावर अंकित झालं। तेरा धावा धावफलकावर अंकित झाल्यात। पहिलं षटक चांगलं षटक मी म्हणेल मंगल आणि रमेश। रमेशच्या बॅटमधून 11 धावा आणि मंगलच्या बॅटमधून 2 धावा, अशा 13 धावा धावफलकावर युवराज। दुसरं षटक या ठिकाणी हाताळतात युवराज। 13 धावा अक्षरशः कुठल्या गेल्यात उंबरवाडी संघाने।
चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल 13ची सरासरी जरी ठेवली तरी देखील मी 40 धावा या अतिशय मी म्हणेल या परिस्थितीमध्ये अनुकूल ठरतील, कारण 40 धावा चेस करणं वाटतं तितकं सोपं नाहीये आणि हे युवराजला देखील माहिती आहे. युवराज पारधी यावेळेस बॉलिंग मार्कवर ॲडम अराउंड द विकेट. यावेळेस फ्रंट फुटला येऊन कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाली. डी पण क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालं आणि थोडीशी गलती से मिस्टेक और अजून एक धावा, अजून एक धाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, ज्या ठिकाणी 1 धाव होती. अशा परिस्थितीमध्ये दुसरी धाव कन्वर्ट केली का, तर त्या क्षेत्ररक्षकावर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकावर आणलेला प्रेशर परिणामी 2 धावा. मंगल 4 धाब्यांवर खेळतोय, 2 धावा मंगलच्या बॅटमधून आल्यात. चांगली बॅटिंग, 15 धावा धावल कव्हर. ओहो, या वेळेस लाईन चांगली होती, अचूकता होती, वेग होता, गती होती. बॅट्समनला बीट केलंय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर भरत रमेश आहेत. रमेश हे देखील छोटे बंधू आहेत युवराजचे. चांगली बॉलिंग युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप अनुभव आहे युवराजला. ओहो, विकेट केला जातोय. जेल होऊ शकतो. केशव जेल असेल आणि येस, केशवनी या ठिकाणी सिद्ध केलंय की तो या मैदानाचा केशव आहे, तो या मैदानाचा कान्हा आहे, कृष्ण आहे. मी म्हणेल अगदी त्याप्रमाणे अगदी सहज रूपाने झेल पकडला, कारण शहापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये एक कान्हा कृष्ण होता, त्याचं नाव होतं विजय पस्ते. अक्षरशः साईच्या अल्लेने संघाला त्या कृष्णाने फायनल मध्ये पोहोचून दिलंय, क्वालिफाय सामना जिंकून दिला तो कृष्ण. आणि मला वाटतं हा केशव म्हणजे साक्षात कृष्णच धावून आला, संकटमोचक ठरला, हनुमंतरायासारखा संकटमोचक ठरला आणि मला वाटतं झेल पकडण्यात यश मिळवलंय. फलंदाज बाद, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मंगल बॅक टू दी पवेलियन. मंगल बाद झालेत. सुरेश आणि रमेश. रमेश 11 धावांवर खेळतोय आणि सुरेश 2 राशीची, मी म्हणेल एकाच राशीची 2 माणसं. सुरेश रमेश यमक अगदी जुळणारी नावं आहेत, पण चांगली बॅटिंग केली या ठिकाणी रमेशनी. 11 धावा आतापर्यंत त्याच्या माध्यमातून धावफलकावर सजवल्या गेल्या. ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न मिस हिट झालाय. बाउन्सर चेंडूवर सरप्राईज आणि युवराज बोले तो क्या बात आहे. युवराजने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलेला कॉट अँड बोल्ड, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलेला हा झेल अगदी डॉली कॅच पकडलं युवराजने. आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रमेश. चांगली बॅटिंग करून रमेश तंबूच्या आशेला परतलाय. 11 धावेनी धावफलकावर सजून रमेश तंबूच्या आशेला परतलेत. 2 फलंदाज बाद झालेत. आमचे पाटेकर साहेब या ठिकाणी आलेत. अत्यंत मला वाटतं क्रिकेट प्रेमी आहेत. सचिन सरांच्या सोबत नेहमी ते यायचे आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅच ते पाहत असतात आणि अपडेट देत असतात. ज्या ज्या क्षणी आम्ही त्यांना भेटतो त्यावेळेस सांगतात की पडे सर, आम्ही ही मॅच तुमची बघितली, ऐकली आणि छान वाटली, गोड वाटलं. अगदी गोड असं व्यक्तिमत्व आलेत. धन्यवाद पाटेकर साहेब. या मॅचचा देखील आपण लाईव्ह आनंद घेऊ शकता आणि युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह पाहू शकता. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2 गडी बाद, 15 धावा. 15 धावा. जावेद भाईंचं इतकं प्रेम आहे की आज मात्र मला वाटतं त्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा देखील प्राप्त झाली. धन्यवाद जावेद भाई. ओहो, प्लेइंग अँड मिस, स्विंग अँड मिस. चांगली बॉलिंग, दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते युवराजची. गती आहे, वेग आहे, अचूकता आहे, टप्पा चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑफस्टंपवर फिनिश करतोय. जितके चेंडू ऑफस्टंपवर फिनिश करणार ते ऑफस्टंपवर लेग स्टंपवर. आणि मी म्हणेल अगदी बाहेरचा चेंडू ज्यावेळेस तुम्ही ऑनसाइडला खेळता त्यावेळेस तितकं सोपं नसतं जर गतिवान चेंडू टाकला जात असेल तर. ओ, यावेळेस विकेट केला जातोय. संधी आहे, जेल होऊ शकतो. किसन एकदा पुन्हा एकदा किसन धावले. किसन म्हणजे कृष्ण, मात्र मला वाटतं केशवासारखा हा किसन नाहीये, हा नावासारखाच किसन आहे, झेल घेऊ शकलेला नाहीये. केशव सांगतोय जोरात धावला असता तर झेल झाला असता, मात्र त्यासाठी केशव हवा होता, किसन आला. किसन झेल घेऊ शकला नाही. आज मला वाटतं किसनने 1 झेल पकडलाय, 2 झेल सोडलेत.
सुरेशच्या बॅटमन 2 धावा, धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 17 पहिल्या षटकात दिल्या. पहिल्या षटकात दिल्या 13 आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 म्हणजे 17 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्यात. काय बॉलिंग केली. किसन यावेळेस बॉलिंग मार्कवर चांगली बॉलिंग किसनच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता किसन पाहूया कशा प्रकारची बॉलिंग करतोय. तिसरं षटक या ठिकाणी किसन रायडा मारांत विकेट. फुलटच चेंडू स्टिअर केला. यावेळेस डीप कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा 2 धावा मिळतील. धन्यवाद. चांगली सेवा या ठिकाणी पुरवली जाते. हे देखील फार गरजेचं असतं कारण एनर्जी हे आमचं स्त्रोत आहे आणि ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी काही ना काहीतरी हवं असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही सेवा पुरवतात. धन्यवाद. फुलटा चेंडू फटका चांगला आहे. कव्हर पॉइंट वरनं चेंडू अगदी सीमारेषा जवळ फील्ड केला जातोय. डीप स्वीपरने आणि 9 चेंडू असेल. फ्री हिट. या ठिकाणी जर फलंदाजी षटकार मारला तर जावेद भाई शेख यांच्याकडनं 51 रुपयाचं कॅश प्राइज. आमचे जावेद भाई शेख म्हणजे एक दातृत्व वृत्तीचे असे देणं की हे लेणं आपण कधी विसरू शकत नाही. थोडे सणांसाठी पाण्याची सुविधा असेल, कलिंगडाची सुविधा असेल, जेवणाची सुविधा असेल, नाश्त्याची सुविधा असेल आणि बॅट्समन साठी मी म्हणेल 51 रुपये प्रति षटकारासाठी ही देखील मी म्हणेल दातृत्व वृत्तीचं एक उदाहरण. यावेळेस आडव्या बॅटने लॉफ केलाय. चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होईल. डोंगर रिजन मध्ये केशव डायरेक्ट थ्रो. 2 धावा मिळतील का आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने धावसंख्या आकार 24 धावा धावफलक. ह्यावेळेस डॉट चेंडू येतोय. चोवीस धावा. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल. झेल होऊ शकतो. मिसकम्युनिकेशन झाला आणि झेल सुटला गेलाय. झेल सुटला गेलाय. 1 धाव मिळेल. 25 धावा धावफलकावर. पंचवीस धावा. हो, गतीमध्ये बदल केला होता. स्लोअर वन पूर्णपणे ओळखता आलं नाही. ना बॅट्समन पूर्णपणे त्या ठिकाणी फसला गेला होता. आता लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 21 धावेनी 26. सव्वीस धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 26 धावा धावफलकावर अंकित झाल्यात.
प्रेक्षक ती भगवा पट्टी तुम्ही सोडायची, पिवळी पट्टी सोडायची पाठीमागे. ओहो, यावेळेस ऑप्शनच्या बाहेर वाईड असेल. किसन प्रत्येक चेंडू चुकतेवर टाकण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस क्या बात आहे, जितकी उंची तितकं अंतर. शॉर्ट पुल चेंडू होऊन जातोय. छूम अंतर 6 धावा. 6 धावा. या 6 धाव्यांनी धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर 33 धाव्याने इनिंग फिनिश झाले. 34 करायचे. 3 षटकामध्ये 34 धावा. मी म्हणेल प्रति षटकामागे या ठिकाणी पाहिल्या तर 11च्या सरासरीने 11.50च्या सरासरीने धावसंख्या वसूल करायची. आणि ही धावसंख्या वसूल करण्यासाठी निश्चितच मी म्हणेल करपटवाडी संघाला चांगली नाही तर दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. कारण उंबरवाडी संघ तितकाच ताकदीचा संघ आहे. या ठिकाणी बॅटिंग म्हणजे करपटवाडी संघाच्या खेळाडूंना एक कॅश प्राइज आलंय. आमचे अनंता पाडेकर साहेबांकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज लगातार 3 षटकारांसाठी. लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज. 34 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू. 3 ओव्हरमध्ये कधीही तुम्ही 3 षटकार लगातार मारले तर 501 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. अनंत पाटेकर साहेबांकडनं 501 रुपयांचं कॅश प्राइज. या ठिकाणी जो गोलंदाज विकेट घेईल त्या गोलंदाजाला जावेदभाई शेख यांच्याकडनं 101 रुपयांचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे बघा, बॅट्समनला देखील पारितोषिक आलंय आणि बॉलरला देखील. चौतीस धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि जे बॅट्समन आहेत या ठिकाणी मॅन इन फॉर्म, युवराज असेल, केशव असेल, केशवनी काय बॅटिंग केली होती. अक्षरशः मी म्हणेल तांडव आणि कृष्णमय वातावरण करून टाकलं होतं. सगळ्यांना मंत्र. हे पूर्ण मैदान कृष्णमय केलं होतं. असा केशव पारधी आणि युवराज पारधी. स्ट्रायकिंग एंडला युवराज पारधी. गोलंदाजी मार्कवर मंगळ. फ्लोलेनचा चेंडू यावेळेस डायरेक्ट हिट होऊ शकतो का. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फ्लोलेनचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, दर्जेदार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. फ्लोलेन जितके चेंडू तुम्ही टाकणार टी नटराजन सारखे, जसप्रीत बुमराह सारखे, तितके मी म्हणेल यशस्वी ठराल. कारण शॉर्ट पिच चेंडू आज सीमारेषेच्या पलीकडे जास्तीत जास्त जात असतो. ऑन साइडला टर्न केलाय, गॅप आहे आणि चेंडू यावेळेस ट्रॅव्हल होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर भगव्या पट्टीला. आणि मला वाटतं या पिवळ्या पट्टीला सलामी देणारा आणि आमच्या करपटवाडी संघाच्या डगआउटला हर्ष देणारा आनंदमय चौकार केशव. पुन्हा एकदा तीच सवारी, तीच ताकद, तीच तोच दरारा. केशव इज ऑन फायर.
प्रेक्षक ती पट्टी टोपी टोपी ती पट्टी सोडायची. अगदी आमचे प्रेक्षक चहू बाजूने बघाल तर आपण पॅक क्राऊड आहे. चांगला प्रेक्षक गुणी प्रेक्षक. ओ ओ माय गॉड मॉन्स्टरस हिट. बॉल इज गोइंग 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 अँड आउट ऑफ द पार्क. केशव वन मोर ॲडेड वन मोर क्लासिकल षटकार. प्रेक्षक षटकार आहे ना. ओके षटकार. 6 धावा आल्यात. या 6 धावेने धावसंख्येला आकार. अगदी मी म्हणेल ज्या साठी ओळखला जातो केशव करपडवाडी संघाचा काय बॅटिंग करते. केशवला जर तुम्ही शॉर्ट पिच टाकाल तर निश्चितच तो पुलचे फटके चांगले खेळतो. पुलचे फटके अतिशय दर्जेदार खेळतो. ओ हो ओ माय गुडनेस. इवन बिगर इवन हाय अँड हँडसम इवन नाइसेस्ट ऑफ द डे. व्हाट अ क्लासिक ब्युटिफुल फ्लिक विथ अ रिस्क पिकअप शॉट. 6 धावा. आणि मला वाटतं अनंत पाडेकर साहेबांकडलं 501 रुपयांचं कॅश प्राइज साठी फक्त केशवा धाव रे आणि एक षटकार मार रे आणि 500 रुपये घेऊन जा रे. फक्त आणि फक्त एक षटकार बाकी आहे. क्या बात आहे. आमचे लाखे सर या ठिकाणी लेखणी घेऊन मी म्हणेल जी कॉन्ट्रीब्युशन देत आहेत त्यापेक्षा मला वाटतं प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवत आहेत. ओ फटका फसलाय आणि केशव तंबूच्या आश्रयाला परतलाय. केशवला 501 रुपये मिळणार नाही. मात्र मला वाटतं विजयाच्या दृष्टीने त्यांनी चांगली बॅटिंग केली. अनंता भाडेकर साहेब देखील अपेक्षा करत होते की षटकार येवो आणि माझ्या खिशातले 500 रुपये त्यांच्या खिशात जावो. हे त्यांचं स्वप्न होतं. मात्र ते स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. निश्चितच 16 धावा करून या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतले. त्यामध्ये 2 षटकार आणि 1 क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. क्रिकेटपटूंनी जे गार्ड असतात ते अगदी मी म्हणले 6 ते 7 ठेवायचे आणि डगआउट मध्ये येऊनच तुम्ही त्यावेळेसच तयार राहायचं असतं. आपण YouTube लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय मित्रांनो. समोर ग्राउंड मध्ये लाईव्ह प्रक्षेपण करताना हे दृश्य येता कामा नये याची देखील दक्षता घ्या. आणि आदिवासी बांधवांना हे सांगावंसं वाटतं. वारंवार सांगावंसं वाटतं. ओहो आडव्या बॅटने यावेळेस फ्लिक केलाय चेंडू. यावेळेस लॉंगआउट बाउंड्री लाईनच्या जवळ ट्रॅव्हल होईल. एकच धाव मिळेल. निश्चितच फर्डे सर प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला जात असताना या क्रिकेटचे नियम हे माझ्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचावे यासाठी एक छोटासा प्रयत्न असतो की आपण क्रिकेटचे नियम पाळले पाहिजेत. आणि ज्यावेळेस YouTube लाईव्ह स्ट्रीमिंग असतं त्यावेळेस ती मॅच तो प्रेक्षक वर्ग आणि मी म्हणेल सगळे महाराष्ट्राची लोक पांडू ती मॅच पाहत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा नियम असेल किंवा एखादा आपण खेळाडूंकडून झालेला नियमांचं उल्लंघन हे प्रेक्षक पाहत असतात आणि परिणामी ते टिप्पणी देखील करत असतात त्या स्पर्धेवर. तर असं होऊ नये म्हणून स्वतः सर्वांनी आपला सेफ्टी गार्ड हा ग्राउंड मध्ये नाही तर आपल्या डगआउट मध्येच बदलून तुम्ही त्या ठिकाणी यायचंय. तुमच्याकडे ऍटलिस्ट 5 ते 6 हवा असायलाच हवे. कारण भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडूकडे एक सेफ्टी गार्ड असतो आणि त्यांना प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी मित्रांनो एक सेफ्टी गार्ड दिला जातो. म्हणजे इतकी काळजी ही भिवंडी तालुक्यामध्ये पडक्या विभागामध्ये घेतली जाते. आणि आपल्या तालुक्यामध्ये एका गार्डवर 11 खेळाडू खेळतात. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. हे कुठेतरी बदललं पाहिजे. आपण क्रिकेटच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 18 धावा धावफलकावर. ओहो क्या बात है क्या बात है. इस गेंद को टहलाते हुए उड़ा दिया. काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर. क्षेत्ररक्षक बन गए दर्शक. गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर. एक टप्पा खा के 4 रन के लिए. शॉर्ट बॉल सगळे चेंडू शॉर्ट बॉल. जितके चेंडू तुम्ही शॉर्ट पिच टाकणार तितक्या चेंडूवर फक्त आणि फक्त आक्रमण होणार. या ठिकाणी करपडवाडी संघ फक्त आणि फक्त आक्रमण करतोय आणि सर्व प्रेक्षकांची मन जिंकतोय. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. ओ बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट केले. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डीप स्वीपरला क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात.
2 धावेनी धावसंख्येला या ठिकाणी सजवलं जातंय, बहरलं जातंय. धावसंख्या धावफलकावर यावेळेस आपण पाहतोय 24 धावा जिंकण्यासाठी हवेत 34. आणि अशा परिस्थितीमध्ये मी म्हणेल 24 झाल्यात, अजून 10 धावांची गरज आहे. आणि दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. ओहो, मॉन्स्टर सीट्स इज गोइंग गोइंग गोइंग. बिग 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 ब्लास्ट. युवराज पारधी ब्रँडेड षटकार. हा चेंडू सरळ मी म्हणेल आडव्या बॅटने एक मिडॉनच्या डोक्यावरून लंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय व्ही शेप मध्ये विराट स्टाईल. युवराज पारधीचा ब्रँडेड षटकार. 6 धावेने धावसंख्येला आकार. राहिल्या फक्त 4 धावा जिंकण्यासाठी. फक्त आणि फक्त 4 धावा राहिल्यात. 30 धावा धावफलकावर. अहो, यावेळेस थांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता, गतीमध्ये बीट झालेत, पुल करण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र एक्स्ट्रा बाउन्स होऊन सरप्राईज झालेत युवराज. मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे. या ठिकाणी षटकार जर लगावला युवराजने तर 51 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओहो, लिडिंग एज यावेळेस फाईन खेळला जातोय. चेंडू थर्डमॅन झोन मध्ये वेगाने जाईल, क्षेत्ररक्षक येईल. पाहूया, डीप मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. स्टॉप, चेंडूला स्टॉप केले गेलंय. डीप थर्डमॅनला 2 धावा मिळतील. फक्त 2 धावांची गरज आहे. आज मात्र करपटवाडी संघाने बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये इतकं चांगलं काम केलंय आणि स्वतःवर काम केलंय. कारण 2-3 स्पर्धा मी त्यांच्या पाहिल्या तर त्यांची बॉलिंग आणि बॅटिंग थोडीशी मला कमकुवत वाटत होती. आज मात्र त्यांनी स्वतःला एक्झाईल केलं, स्वतःला प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केलं. आणि यावेळेस लिडिंग एज लागले आणि बॅट्समन युवराज बॅक टू दी पवेलियन खेळाडू वृत्ती दाखवून स्वतः यावेळेस तंबूच्या कडे वळतोय आणि चांगलं प्रदर्शन मी म्हणेल. 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू 2 धावा. या ठिकाणी आमचे बंडू गोळे हे देखील आलेत. बंडू, आपण विनंती असेल व्यास पडवूया, कारण बंडू गोळे मित्रांनो असं व्यक्तिमत्व आहे, या क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम केलं जर असेल ना आता आमच्या या बंडू दादांनी. कारण शहापूर असेल, मुरबाड असेल, किनवली असेल, या विभागामधील पहिला पॅकर आणण्याचा विक्रम कोणी केला असेल तर बंडू गोळे. मला वाटतं मुरबाड असेल, कुडूस पासून थेट भिवंडी पासून हे खेळाडू त्यांनी आणले. तर बंडू, आपण व्यासपीठावर नाचण्यास पाहिजे. निश्चितच आपलं स्वागत असेल. 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. मात्र मी म्हणेल खूप वर्ष झाले बंडू गोळे क्रिकेट पासून दूर आहेत. क्रिकेटमध्ये त्यांचं समर्पण पाहायला मिळत नाही, मात्र क्रिकेटवर प्रेम त्यांचं निश्चित आहे. कारण 2005 साली मला वाटतं संदीप निमसे या खेळाडूला डोळखाम विभागात आणण्याचं मला वाटतं कार्य फक्त आणि फक्त बंडू गोळे यांनी केलं. त्यानंतर मला वाटतं सगळे प्रोफेशनल खेळाडू आपल्या डोळखाम विभागात येऊ लागले. हे साधारणपणे 15 वर्ष झाली असतील बंडू गोळे आता क्रिकेट पासून दूर आहेत. सहा चेंडू 2 धावांची गरज. सुरेश हे षटक हाताळतोय. करपटवाडी संघाचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय. ओहो, चांगला चेंडू यावेळेस फलंदाजाला पूर्णपणे दडपणात आणलंय. ओके, बॅट्समन ज्यावेळेस बॅटिंग करतोय त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने एकही शब्द जर काढला तर या 2 धावा आम्ही मोफत स्वरूपात देऊ. पेनल्टी देण्यात येईल, लक्षात घ्या. तुम्ही क्षेत्ररक्षण सजू शकता, मात्र तुम्ही कोणतेही मी म्हणेल वाक्यरचना वापरू शकत नाही. ओहो, यावेळेस ऑप्शनच्या बाहेर वाईड असेल. 1 धावांची गरज आहे. 1 धावांची गरज आहे. इथं रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. अंपायर सिग्नल इज
अंपायर सिग्नल इज लास्ट सिग्नल. पंचांचा निर्णय अंतिम. पंच देतील तो निर्णय या ठिकाणी मान्य करावा लागेल. आमचे क्वालिफाईड पंच आहेत आणि आपण आपल्या शब्दांनी ही स्पर्धेला गालबोट लावू नये अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. एक धावेची गरज आहे. पाच चेंडू एक धाव. संधी आहे. अजून एक विकेट जाऊ शकते मात्र विकेट नाही तर विजय मिळालाय करपटवाडी संघ. फायनली करपटवाडी संघ या ठिकाणी क्वालिफाई सामना खेळ कोठारे या संघाविरुद्ध. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये या ठिकाणी. अंपायर सिग्नल अला सिग्नल असेल कोणालाच आपण रिव्ह्यू दिलेला नाहीये आणि रिव्ह्यू सिग्नलच नाहीये आपल्याकडे. याची दक्षता घ्यायची. कोठारे संघाचे कर्णधार आणि करपटवाडी संघ. लास्ट मॅच असेल आणि ही 4 ओव्हरची मॅच असेल. काल देखील आपण 4 ओव्हरची मॅच खेळवली आणि आज देखील 4 ओव्हरची मॅच आपण खेळणार आहोत. चला दोन्ही संघाच्या संघाने विनंती आपण